नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने झाडे उन्मळून पडतायत. काल रात्री अशाच एका घटनेत सुके झाड पडून 2 जण जखमी झाल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आलाय. तर दिव्यात घरामध्ये पाणी शिरल्याने 13 रहिवासी अडकले होते. त्याची आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुटका केली. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसादरम्यान अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. अशा घटनांमध्ये यापूर्वी जीवितहानी झाले. यंदा मात्र अशा घटनेत सोमवारपर्यंत कोणी जखमी झाले नव्हते. मात्र काल अशाच एका घटनेत 2 जण जखमी झाल्याचा प्रकार समोर आलाय. ठाण्याच्या तुळशीधाम हाईड पार्क येथे सुकलेले झाड काल रात्री पडले. त्यात वसंत विहार मधील हर्षद सुरेश लाड आणि उपवन कोकणीपाडा येथील नागेश दादाराव सूर्यवंशी हे दोघे जखमी झालेत. जखमींना उपचाराकरिता जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये लाड यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाले तर सूर्यवंशी यांना मुकामार लागला आहे. या घटनेची माहिती कृष्णा यादव यांनी दिल्यानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व पडलेले झाड कापून एका बाजूला केले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असून पावसामुळे धरणातील जलसाठ्यात चांगली वाढ झाली. असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा उद्या दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता भासा नदीच्या पात्रातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 30% कपात झाल्याने ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. परंतु मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेची मागणी मान्य केली, पण केवळ 5 दशलक्ष लिटर इतकेच वाढीव पाणी उपलब्ध करून दिले. मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून ठाणे CST रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. ठाणे स्थानकात अडकलेल्या खोपोली, कर्जत, कसारा, कल्याण भागातील प्रवाशांसाठी विशेष शटल सेवा रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्यात. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करणारे प्रवासी देखील ठाणे स्थानकात रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र होते. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे मार्गाला बसलाय. मुंबई उपनगरात ठिकठिकाणी पावसामुळे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे ठाणे ते CST या महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ठाणे, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला तसेच मुंबईच्या इतर महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. मुसळधार पावसामुळे शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली, परंतु अनेक खाजगी कंपन्यांची कार्यालये सुरू होती. कामानिमित्ताने मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदाराला त्याचा परिणाम सहन करावा लागला. ठाणे CST रेल्वे सेवा तात्पुरती बंद झाल्याने अनेक नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकात अडकून होते. दरम्यान या प्रवाशांसाठी ठाणे ते कर्जत, कसारा या विशेष शटल सेवा सुरू केल्या आहेत. मात्र या सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF, लोहमार्ग पोलीस दलाचे जवान नागरिकांना गरज नसल्यास मुंबईत प्रवास करू नये अशा सूचना करत होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अवघ्या 6 ते 7 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलाय. त्यामुळे मूर्तिकारांची गणेश मूर्ती घडवण्याची लगबग सुरू आहे. त्यातच ठाणे शहरातील मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी माजिवडा भागात असलेल्या एका गणपतीच्या कारखान्यात शिरले. यामुळे कारखान्यातील गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये शाडूमाती आणि POP मूर्तींचा समावेश आहे. यातील सर्वाधिक मूर्ती बुकिंगच्या होत्या आणि त्या मूर्तींचे 90% काम पूर्ण झाले होते. यामुळे गणेश मूर्तिकार अनिक सोनकर हे हतबल झाले असून आता ग्राहकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. ठाणे शहरात गेले 2 दिवसापासून पाऊस पडतोय. काल पहाटेपासूनच मुसळधार पावसाने ठाणे शहरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. तसेच काही रस्त्यांनाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला, तर अनेक घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले होते. या दरम्यान माजिवडा भागातील गणपती कारखान्यात देखील पाणी शिरले. या पाण्यामुळे कारखान्यातील गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येत्या 6 ते 7 दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे गणेशोत्सव कारखान्यात मूर्तींवर अखेरचा हात चालविला जातोय. या कारखान्यातही गणेश मूर्तींचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होते. सर्व मूर्तींचे 90% काम पूर्ण झाले होते. यातील बऱ्यापैकी मूर्ती ह्या बुकिंगच्या होत्या. त्या सार्वजनिक मंडळ आणि घरगुती मूर्तींचा समावेश होता. परंतु कारखान्यातच पाणी शिरल्याने या मूर्ती पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. गेल्या 2 दिवसापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील अनेक तलावात पाण्याचा साठा वाढलाय. विशेषतः येऊरच्या पायथ्याशी असलेला उपवन तलाव पावसामुळे तुडुंब भरला असून पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे उपवन तलावाकडून जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. उपवन तलाव हा ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एक महत्त्वाचा पर्यटन आणि विश्रांतीचे ठिकाण आहे. हा तलाव येऊरच्या पायथ्याशी आहे. दररोज शेकडो नागरिक या तलावाच्या काठावर फिरण्यासाठी, व्यायामासाठी तसेच निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येतात. मात्र गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव ओसंडून वाहू लागलाय. यामुळे या पाण्याचा प्रवाह रस्त्यावर आल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांची गैरसोय झाली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.